कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी मावळते आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून कोल्हापूर शहराला बेस्ट करण्यासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही दिली. कोल्हापूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज मावळते आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्याकडून सायंकाळी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी महापौर रूपाराणी निकम यांचीही भेट घेतली. महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी नागरिकांना चांगली वागणूक द्या अशी सूचना देत त्यांनी अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून प्रशासनाची प्रतिमा तयार होत असते असं सांगितलं. पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी मी डॉक्टर झालो आणि योगायोगानं IAS झालो असं सांगत आजपासून मी कोल्हापूरवासी देखील झालो असल्याचं सांगितलं. शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकशाही यांचा समतोल राखत काम करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांसाठीच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि नियोजनबद्ध विकासावर विशेष लक्ष दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. अतिक्रमणाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र भारुड भाप्रसे आज कोल्हापूर महापालिका आयुक्ताचा पदभार स्वीकारलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, विशेष करून कोल्हापूर शहरामध्ये लोकशाही, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सोबत एकत्रितपणे काम करून ह्या शहरासाठी आयुक्त म्हणून जे काही चांगलं काम मला करता येईल ते करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. शहरातले जे मुख्य विषय आहेत, पाणी, स्वच्छता, एन्क्रोचमेंट, त्याच्यानंतर टॅक्स वसुली, हे जे बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावरती माझा भर असेल आणि विशेष करून सर्वांच्या सोबत राहून एकत्रितपणे चांगलं शहराचा विकास कसा करता येईल त्यासाठी मी आयुक्त म्हणून आणि माझी पूर्ण टीम, ॲडिशनल कमिशनर, डेप्टी कमिशनर, असिस्टंट कमिशनर, आम्ही सर्व एकत्रित मिळून हे करण्याचा प्रयत्न करू. मी मोठी आश्वासनं देणार नाही, मात्र कोल्हापूरचा सर्वांगीण विकास नक्कीच करेन. कोल्हापूर शहराला बेस्ट करण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी किमान 4 दिवस कोल्हापुरात थांबावं यासाठी शहराचं अर्थकारण वाढवणाऱ्या नव्या योजना राबवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नागरिकांचा सहभाग आणि लोकप्रतिनिधींचं सहकार्य यावर भर देत कोल्हापूर शहर अधिक सक्षम आणि आदर्श बनवण्याचा निर्धार त्यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.